केंद्रामध्ये सत्ताधारी एनडीएने अलीकडेच दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं आपल्या एकीचं बळ दाखवलं, तर विरोधक मात्र अजूनही विस्कळीत मनस्थितीमध्ये दिसत आहेत. काय आहेत या घटना, बघूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. काही दिवसांपूर्वीच देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार विजयी होतील आणि विरोधी पक्षाला पराभव स्वीकारावा लागेल हे जवळजवळ स्पष्ट होतं. कारण खेळ आकड्यांचा होता आणि ते आकडे एनडीएकडे होते. फक्त विरोधक प्रयत्न एवढाच करू शकत होते की जेवढे आकडे त्यांच्याकडे आहेत त्यापेक्षा किमान काहीतरी आकडे त्यांना जास्त मिळतात का, पण ते होऊ शकलं नाही. विरोधकांची हक्काची मतं फुटली आणि विरोधक विस्कळीत असल्याचं चित्र दिसलं. या उलट एनडीएला हक्काच्या मतांपेक्षा काही अधिकची मतं मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला. केंद्र सरकारमधील विविध मंत्री, एनडीए शासित विविध राज्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला. पक्षीय पातळीवरती पाहिलं तर केवळ भाजपनेच नाही तर सबंध एनडीएनं वेगवेगळ्या स्तरावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत एनडीए मधील एकजुटता आणि समन्वय पुन्हा एकदा दाखवला. पूरा एनडीए एकजुट होकर दिख रहा है, जबकि उसके तुलना में अपोजिशन जो है कहीं पर एकजुटता नहीं दिख रहा है. लोकसभा चुनाव के बाद अपोजिशन सब जगह बिखरा रहा. उपराष्ट्रपति चुनाव में उसका बिखरा हुआ स्पष्ट दिखा है. उसको जितने वोट आने चाहिए तो उसके टोटल वोट हो रहे थे 322-23 वोट हो रहे थे, उनको 300 वोट पर सिमट गए. तो इसका मतलब एनडीए विपक्ष जो है वो तो टूटा, लेकिन एनडीए जो है जिसके वोट हो रहे थे, टोटल वोट जो हो रहे थे 437 के वोट करीब, तो लेकिन उससे ज़्यादा उनको वोट आ गया. तो इसका मतलब एनडीए का एकजुटता में कहीं कोई मतभेद नहीं है. नुकताच दुबईमध्ये एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. यावर काँग्रेसची भूमिका काय म्हणत काँग्रेस सोबतच विरोधात असलेल्या आम आदमी पक्षानं थेट काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले. आम आदमी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काँग्रेस आणि भाजप यांची आघाडी असल्याचं म्हटलं गेलं. सबंध देश भारत पाकिस्तान सामन्याचा विरोध करत असताना काँग्रेस मात्र शांत होती. काँग्रेसने कुठेही या सामन्याचा विरोध केला नाही असं म्हणत काँग्रेसच्या ट्विटर हँडलचा व्हिडिओ आम आदमी पक्षानं शेअर केला. यापूर्वीच आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंग यांनी आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष नाही असंही जाहीर केलं होतं. पण राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरुद्ध काढलेल्या मोर्चात ते सहभागी झाले होते. दरम्यान तृणमूल काँग्रेसनेही संसदेच्या अधिवेशन काळात वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रात सत्ताधारी भाजपला आणि एनडीएला विरोध करण्यासाठी संपूर्ण विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली खरी, मात्र या इंडिया आघाडीमध्ये संपूर्ण विरोधक एकत्र आहेत का असा प्रश्न पडतो. केंद्रातील सत्तेला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी जी भूमिका घेते, जी भूमिका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मांडतात, त्याच भूमिकेला इंडिया आघाडीतील काही पक्षांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा समर्थन नसतं. मात्र ते त्याबद्दल बोलूही शकत नाही अशा चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कायम होत असतात. अर्थात पक्षनिहाय मतं वेगळी असूही शकतात, मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या, अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या शक्तिशाली आघाडीला विरोध करायचा असेल तर सगळ्या विरोधकांना सगळ्या बाजू विसरून एकत्र यावे लागेल. मात्र इंडिया आघाडी आणि विरोधक म्हणून असलेले मात्र इंडिया आघाडीत नसलेले पक्ष एकत्रित खरोखर येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्य एका विषयात तर आम आदमी पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरु आणि राहुल गांधी यांना चेला संबोधलं. एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नैसर्गिक आपत्तीमध्येही फोटो सेशनची संधी शोधतात आणि लोकांना मदत करायची वेळ येते तेव्हा विदेशात असतात असाही गंभीर आरोप केला. त्यामुळे विरोधक खरोखर एनडीएच्या विरोधात एकत्र येणार की केवळ एकमेकांच्या कुरबुऱ्या करत राहणार हे महत्त्वाचं आहे. कारण यावरच आगामी काळात होत असलेल्या बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची बरीच समीकरणं अवलंबून आहेत. प्रशांत बाघाये, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.